नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. महाराष्ट्रानं लसीकरणात ओलांडला 1.5 कोटींचा टप्पा. भारताची कोरोनाची परिस्थिती गंभीर, भारतात वाढत्या रुग्णसंख्येवर WHO भाष्य. आणि मोफत लसीकरणाबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, अजित पवारांचं स्पष्टीकरण. आता पाहूया सविस्तर बातम्या. राज्यात एकीकडे दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे राज्यात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेनं देखील गती घेतल्याचं दिसतंय. काल राज्यानं 5 लाखांहून अधिक नागरिकांचं लसीकरण करत विक्रमाची नोंद केली होती. तर आजच्या लसीकरणामुळे आता महाराष्ट्रानं लसीकरणात 1.5 कोटींचा टप्पा देखील ओलांडलाय. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या पार्श्वभूमीवर ट्विट करून माहिती दिली आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं लसीकरण करणारं महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरलंय, असं टोपेंनी सांगितलंय. महाराष्ट्रानं मंगळवारी 1.5 कोटी लसीकरण पूर्ण केलं असून एवढ्या मोठ्या संख्येनं लसीकरण करणारं महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरलंय. सोमवारी दिवसभरात 5,34,000 नागरिकांना लस देऊन राज्यानं विक्रमी नोंद केली आहे, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट केलंय. लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्यानं अग्रस्थानी आहे. आतापर्यंत 1,43,42,716 नागरिकांचं लसीकरण झालं असून त्यात आजची संख्या मिळवली तर सुमारे 1,48,00,000 आसपास ही संख्या होत असून उद्याच्या लसीकरणानंतर महाराष्ट्र 1.5 कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, असं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी सांगितलं होतं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजधानी येथील पारकर ब्रदर्स यांचा ओरोस सिंधुदुर्ग नगरीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य सुसज्ज गृहसंकुल प्रकल्प. सिंधुदुर्ग सारख्या निसर्गानं नटलेल्या जिल्ह्याच्या राजधानीत मुंबई, पुणे यांसारख्या शहरातील लोकांसाठी सेकंड होम, 1 BHK आणि 1 RK फ्लॅट, लिफ्टची सोय, डॉन बॉस्को स्कूलला लागून, पोलीस मुख्यालयाच्या 2 मिनिटांच्या अंतरावर, सिंधुदुर्ग बस स्थानकापासून 2 मिनिटांच्या अंतरावर, सर्व महत्त्वाच्या मुख्य जिल्हा कार्यालयापासून 2 मिनिटांच्या अंतरावर, प्रोजेक्टच्या जवळच 2 मंजूर मेडिकल कॉलेजेस आणि हॉस्पिटल्स. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी 2च दिवसांपूर्वी राज्यात सगळ्यांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून झाल्याचे सुतोवाच दिले होते. मात्र त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय. उद्या कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला येणार आहे. त्यावर बैठकीत चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. लसीची कमतरता संपूर्ण देशाला जाणवते. केंद्र सरकारचं लस उत्पादनावर, ऑक्सिजन प्लांटवर, रेमडेसिवीर इंजेक्शन कंपन्यांवर नियंत्रण आलंय. देशातल्या सर्व जनतेला लसीकरण करून देण्याचं काम भारत सरकारनं करायला हवं. पण भारत सरकारची भूमिका आहे 45 पासून पुढे सगळ्यांना मोफत लसीकरण. पण 45 वयोगटापर्यंतच्या लोकांचं काय, असं देखील आम्ही विचार करत आहोत. उद्या तशीच वेळ पडली तर राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही, असं अजित पवार म्हणाले. येत्या 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्याचा लसीकरणाचा 3रा टप्पा केंद्र सरकारनं जाहीर केलाय. त्यानुसार सर्व राज्यांमध्ये लसीकरणाची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात लसीचा पुरेसा साठा आणि लसीची किंमत या 2 मुद्द्यांवर चर्चा सुरू असून इतक्या मोठ्या प्रमाणात लसींचा साठा कसा उपलब्ध होणार, असा मोठा प्रश्न आहे. त्यांच्यासोबतच लसींची किंमत देखील अदरपुनवाला आणि भारत बायोटेकने वाढवली असल्यामुळे राज्यात मोफत लसीकरण करता येईल का, यावर चर्चा सुरू आहे. त्या संदर्भात अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिलंय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जागतिक आरोग्य संघटनेनं भारतातील कोरोना स्थितीवर भाष्य केलंय. भारतातील परिस्थिती गंभीर असल्याचं सांगताना संकटाच्या काळात मदत केली जात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलंय.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला खूप मोठा फटका बसला असून परिस्थिती चिंताजनक आहे. भारतात अनेक आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत असून अनेक देशांनी मदतीसाठी पुढाकार घेतलाय. भारतात सध्या दिवसाला 3 लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत असून 2000हून अधिक मृत्यूंची नोंद होते. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी भारतातील परिस्थिती विदारक असल्याचं म्हटलंय. भारतात कोरोना संकट गहिरं होत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेकडून हे वक्तव्य आलंय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर यासाठी धावपळ करावी लागते. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटक अशा अनेक राज्यांनी पुन्हा एकदा कडक निर्बंध लावलेत. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतोय. राज्यातील मृत्यू दरही वाढत आहे. मात्र अलीकडेच एका वयोवृद्ध दाम्पत्यानं अवघ्या 9 दिवसात कोरोनावर मात केली आहे. त्यांच्या जिद्दीचं सध्या कौतुक होत आहे. महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कटगाव टाडा या गावातील 105 वर्षांचे आजोबा आणि 95 वर्षांच्या आजीबाईंना कोरोना संसर्गाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या वृद्ध दाम्पत्याचं वय पाहता गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनीही आशा सोडली होती. मात्र या आजी आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. धेनू चव्हाण आणि मोठाबाई चव्हाण असे या वृद्ध दाम्पत्याचं नाव आहे. यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर विलासराव देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं होतं. जवळपास 9 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा सिंधुदुर्ग लाईव्ह. निसर्गरम्य दोडा मार्गात साकार करा तुमच्या सुंदर घराचं स्वप्न. श्री प्लाझा सनत बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा दोडा मार्ग मध्यवर्ती शहरात साकारतोय आलिशान गृह प्रकल्प. अवघ्या 14.5 पासून 20.40 लाखात घ्या फ्लॅटचा ताबा. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. सर्व फ्लॅटसाठी बँक अर्थसहाय्य उपलब्ध. श्री प्लाझा मध्ये करण्यात आली हवेशीर फ्लॅटची रचना. 24 तास पाणी, लँडस्केप व टेरेस गार्डन, सिनियर सिटीजन स्पेशल एरिया, प्रशस्त पार्किंगचीही असणार सोय. बांधकामासाठी व्हिक्ट्रीफाईड टाइल्स, टीकवुड एंट्रन्स डोअर, अँकर फिनोलेक्स या नामांकित कंपन्यांचे कन्सिल्ड वायरिंग, लिग्रँड, अँकरचे स्विच, हिंदवेअर चेरा कंपनीचे सॅनिटरी साहित्य, जॅग्वार कंपनीचे बाथरूम साहित्य अशा दर्जेदार मटेरियलसह मजबूत आणि उत्कृष्ट बांधकाम. आमची वैशिष्ट्ये: मोपा विमानतळ, थिविम रेल्वे स्टेशन, म्हापसा व बांदा मेजर बस स्टँड अवघ्या 15 ते 21 किलोमीटर अंतरावर. आंबोली आणि मांगेली वॉटरफॉल, तिलारी संवर्धन आणि डॅम प्रकल्प, तळकटची वनबाग, निसर्गाचं वरदान लाभलेला कसईनाथ डोंगर, वाइल्डरनेस रिसॉर्ट, तिलारी ग्रीन हिल रिसॉर्ट, योग रिसॉर्ट, सारे काही अवघ्या 10 ते 15 किलोमीटरवर. गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ व कलंगूट, बागा, शिरोडा, वेळागर हे समुद्रकिनारे अवघ्या 30 ते 35 किलोमीटर अंतरावर. म्हणूनच महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकच्या सीमेवर दोडामार्ग शहरात साकारणारा श्री प्लाझा हा गृह प्रकल्प सुंदर घराबरोबर लक्झरी लाईफचे स्वप्न साकार करणारा आहे एकमेव गृह प्रकल्प. चला तर मग आपल्या सुंदर घराचं स्वप्न साकार करण्यासाठी आजच बुक करा हक्काचं घर. बुकिंग साठी व अधिक माहितीसाठी संपर्क सुशांत वाडकर 75 07 88 33 99. ऑफिस नंबर 02363 25 65 99. आमचा पत्ता सनत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, शॉप नंबर 1, श्री गणेश प्लाझा, सनत मोटर्स जवळ, हिरो शोरूम, सिद्धिविनायक कॉलनी, दोडा मार्ग. कॉन्टॅक्ट नंबर 7507 88 33 99. If you never ride a bullet, you will never be royal. अशा या शांती बुलेट सवारीचा आनंद आता आपण देखील घेऊ शकता. तो सुद्धा फक्त 30,000 रुपयांच्या डाऊन पेमेंटमध्ये.
याशिवाय 30,000 डाऊन पेमेंट मध्ये हेल्मेट एकदम फ्री. बुलेटच्या विविध मॉडेल्सची आकर्षक रेंज. विविध कंपन्यांचा फायनान्स उपलब्ध, इन्शुरन्स आणि रिन्युअल उपलब्ध आणि रोड साइड असिस्टंट, फ्री होम सर्व्हिस. नवीन गाड्यांसोबत 4 सर्व्हिसिंग फ्री. त्वरा करा, गुढीपाडव्यासाठी बुकिंग ओपन. आमचा पत्ता स्वस्तिक मोटर्स, मुंबई गोवा हायवे, पिंगुळी गुडीपूर, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. संपर्क सेल्स 83 90 63 15 55 किंवा 96 73 87 55 52. सर्व्हिस 96 73 87 80 09 किंवा 90 67 78 80 09. जब बुलेट चले तो दुनिया रास्ता दे. अस्सल कोकणचा काजू हवाय तर एकच पर्याय, हॉटेल वैभव. वैभव हॉटेलच्या मेनूत अजून एक वैभव, ओरिजिनल कोकण कॅशू नट. कोणतीही अत्याधुनिक प्रक्रिया न करता बनवलेले उच्च प्रतीचे काजूगर अगदी माफक दरात. तळ कोकणच्या लाल मातीतील आपला ब्रँड रुचकर काजूगर, पॉलिश आणि विना पॉलिश दोन्ही प्रकारात अगदी होलसेल दरात उपलब्ध. संपर्क मोहन गवंडे 7588 56 98 61, सदानंद गवंडे 91 58 36 27 26. वैभव उपहारगृह, आई रोड, पिंपळेश्वर समोर, बाजारपेठ, तोडामार. सिंधुदुर्ग बँक, आपली माणसं आपली बँक. सतीश सावंत अध्यक्ष, सुरेश दळवी उपाध्यक्ष. जिल्हा बँकेत पगार होणाऱ्या नोकरदारांसाठी विशेष योजना सिंधू बँक सॅलरी प्लस योजना. पगार तारण कर्ज, घर कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज योजना उपलब्ध. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक एटीएम सेंटर आणि मोबाईल व्हॅन असणारी जिल्ह्यातली एकमेव बँक. सर्व डिजिटल पेमेंट सुविधा सुद्धा उपलब्ध. जलद आणि सुरक्षित आर्थिक व्यवहारांसाठी डाउनलोड करा सिंधुदुर्ग बँक ॲप. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. सावंतवाडी शहरात 24 तास सेवा देणाऱ्या वेलनेस मेडिकल स्टोअरवर सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळल्यानं दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे मेडिकलचं शटर बंद करण्यात आलं होतं. सेंटरच्या बाहेरूनच औषधं ग्राहकांना देण्यात येत होती. या प्रकाराबाबत भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोना महामारीच्या काळात लोकांना आरोग्याची 24 तास सेवा देणारे हे मेडिकल स्टोअर आहे. त्यामुळे त्यांना समज देऊन तोडगा काढणं आवश्यक होतं, असं मत अजय गोंदावळे यांनी व्यक्त केलंय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कोरोना संकटानं भारतातील आरोग्य यंत्रणेची पुरती दमछाक झाली आहे. ऑक्सिजन, वैद्यकीय उपकरणं, व्हेंटिलेटर, बेड, औषधं या स्वरूपात इतर देशांना मदत केली जात आहे. भारतातील कोरोना संकटाला थोपवण्यासाठी आता अमेरिकेतील 40 कंपन्यांच्या सीईओंनी पुढाकार घेतलाय. या सीईओंनी एका टास्क फोर्सची स्थापना केली असून त्या माध्यमातून भारताला आवश्यक साधन सामुग्रीची मदत केली जाणार आहे. नुकताच गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतीय वंशाचे उद्योजक सुंदर पिचाई यांनी भारताला कोरोना संकट दूर करण्यासाठी 135 कोटींची मदत केली होती. मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला यांनी देखील मदतीसाठी पुढाकार घेतलाय. अमेरिकेतील आघाडीच्या 40 कंपन्यांच्या प्रमुखांनी भारताच्या मदतीसाठी पुढाकार घेतलाय. या संदर्भात सोमवारी US चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या US इंडिया बिझनेस कौन्सिल आणि US इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमची बैठक पार पडली. लवकरच भारताला 40,000 ऑक्सिजन मशीन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं डेलॉइटचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत रंजन यांनी सांगितलं.
पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढणारी रुग्णसंख्या पाहून इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL मधील राजस्थान रॉयल्ससाठी खेळणारा जलदगती ऑस्ट्रेलियन गोलंदाज अँड्र्यू टाय हा मायदेशी परतलाय. मायदेशी परतल्यानंतर अँड्र्यूनं भारतामध्ये कोरोना संकट असताना वेगवेगळ्या संघाचे मालक क्रिकेटसाठी एवढा पैसा कसा काय खर्च करू शकतात असा थेट सवाल उपस्थित केलाय. या गोष्टीकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहिल्यास एकीकडे देशामधील रुग्णालयांमध्ये लोकांना बेड्स उपलब्ध होत नाहीत आणि दुसरीकडे या कंपन्या, संघ मालक, सरकार अशावेळी IPL वर एवढा पैसा खर्च करतोय असं अँड्रूनं म्हटलंय. मायदेशात परतल्यानंतर त्यानं cricket.com.au या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये या गोष्टीचा उल्लेख केलाय. जर ही स्पर्धा सुरू ठेवून लोकांचा ताण कमी होत असेल तर हा एक आशेचा किरण आहे. एखाद्या गुहेमधून दूर कुठेतरी टोकाला प्रकाश दिसावा तसा हा प्रकार असल्याचं म्हणता येईल. खरोखरच असं असेल तर ही स्पर्धा सुरू ठेवली पाहिजे असंही अँड्र्यूनं स्पष्ट केलंय. मात्र त्याच वेळी सर्वांनी एकाच पद्धतीनं विचार केला पाहिजे अशा विचारांचा मी नाहीये. मी सर्वांच्या विचारांचा सन्मान करतो असं सांगत अँड्र्यूनं जे योग्य वाटतंय ते केलं पाहिजे असं सांगितलंय. IPL मधील सर्व खेळाडू सुरक्षित आहेत, मात्र हे खेळाडू कधीपर्यंत सुरक्षित राहतील हा प्रश्न मला अनेकदा सतावतोय असंही अँड्र्यूनं या मुलाखतीमध्ये म्हटलंय. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी 4 दिवस बाजारपेठ बंदच्या निर्णयाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी सकाळपासूनच शहराच्या बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. वैभववाडी तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होते. तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येचा आकडा 700 पार गेलाय. सद्यस्थितीत 145 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी व्यापाऱ्यांनी 4 दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. अत्यावश्यक सेवेत असणारी किराणा, भाजीपाला आणि बेकरी ही दुकानं बंद ठेवण्यात आली. त्यानुसार मंगळवारपासून पुढील 3 दिवस ही बाजारपेठ बंद राहणार आहे. बंदच्या आजच्या पहिल्या दिवशी बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट होता. केवळ दवाखाना आणि मेडिकल स्टोअर सुरू असल्यानं औषधोपचारासाठी आलेल्यांची थोडीफार वर्दळ होती. शहरातील इतर सर्व दुकानं बंद होती. व्यापाऱ्यांच्या बंदला नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिलाय. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. महाराष्ट्रानं लसीकरणात ओलांडला 1.5 कोटींचा टप्पा. भारताची कोरोनाची परिस्थिती गंभीर. भारतात वाढत्या रुग्णसंख्येवर WHOचं भाष्य. आणि मोफत लसीकरणाबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, अजित पवारांचं स्पष्टीकरण. बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद. डॉइट्सफार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्सफार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर. डॉइट्सफार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉइट्सफार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक,
इस्टिमेस्ट कस्टर पूर्ण सीलबंद एक्सेस मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये, मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह, सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फॉर ट्रॅक्टर सेल सर्व्हिस फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी, ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. सुंदर घराचं आणि देदीप्यमान उद्योग व्यवसायाचं स्वप्न साकार करूयात गोव्याच्या सीमेवर साकारलेल्या दोडामार्ग मधल्या सिद्धेश अपार्टमेंट मध्ये. सिद्धेश अपार्टमेंट्स राज हाऊस रिअलेटर्सचा दोडामार्गच्या मध्यवर्ती शहरात साकारलेला एकमेव कमर्शियल गृह प्रकल्प. प्रशस्त पार्किंग सह सर्व सोयींनी युक्त सज्ज असलेला गृह आणि शॉपिंग प्रकल्प. बँका, संस्था, डॉक्टर, हॉस्पिटल, कॉर्पोरेट बिझनेस ऑफिस, गोडाऊन यासाठी सुद्धा गाळे आणि जागा उपलब्ध. बस स्टँड, तहसीलदार, प्रशासकीय कार्यालय, नगरपंचायत, मुख्य बाजारपेठ अवघ्या 2 मिनिटांवर. अवघ्या 12 लाखांपासून शॉप तर 15 ते 20 लाखात घ्या फ्लॅटचा ताबा. 1 BHK 2 BHK फ्लॅट्स उपलब्ध. सर्व फ्लॅटसाठी बँक अर्थसहाय्य उपलब्ध. फ्लॅटची हवेशीर रचना, 24 तास पाण्याची सोय. मुंबई पुण्यातल्या चाकरमान्यांसाठी सेकंड होमची सुवर्ण संधी. प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र बाल्कनी. उच्च दर्जाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेलं लिफ्ट सह बांधकाम. फ्लॅट्स आणि गाळे भाड्यानं देऊन उत्पन्न मिळवण्याची ही मोठी संधी. गुंतवणुकीची प्रमुख बलस्थानं मोपा विमानतळ, थिविम रेल्वे स्टेशन, हापसा आणि सावंतवाडी मेजर सिटी अवघ्या 15 ते 21 किलोमीटर अंतरावर. आंबोली आणि मांगेली वॉटरफॉल, तिलारी संवर्धन आणि डॅम प्रकल्प, तळकटची वनबाग, निसर्गाचं वरदान लाभलेला कसईनाथ डोंगर, वाइल्डरनेस्ट रिसॉर्ट, तिलारी ग्रीन हिल रिसॉर्ट आदी विकेंड स्पॉट अवघ्या 15 ते 60 मिनिटांच्या अंतरावर. गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आणि कलंगूट, बागा, शिरोडा, वेळागर हे समुद्र किनारे अवघ्या 30 ते 35 किलोमीटर अंतरावर. दोडामार्ग मुख्य बाजारपेठ आणि महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर साकारलेल्या सिद्धेश अपार्टमेंट मध्ये साकार करा आपल्या सुंदर घराचं आणि व्यावसायिक गाळ्याचं स्वप्न. बुकिंग आणि अधिक माहितीसाठी संपर्क 98 690 15 731 आणि 98 212 89 675. आमचा पत्ता राज हाऊस रिअलेटर्स, बस स्टँड जवळ, गोवा रोड, दोडामार्ग. वैभवशाली वैभववाडीत SP असोसिएट्स घेऊन आले नवा गृह प्रकल्प सिद्धिविनायक अपार्टमेंट. 1 BHK 2 BHK फ्लॅट अवघ्या 15 लाखांपासून सुरू. सदनिकांसह दुकान गाळेही उपलब्ध. दर्जेदार बांधकाम असलेला गृह प्रकल्प. सर्व वित्तीय संस्थांच्या कर्जाची सोय. 24 तास पाणी. शेड आच्छादित टेरेस. ॲल्युमिनियम पावडर कोटिंग स्लाइडिंग विंडो. वुडन फ्रेम सहित आकर्षक मुख्य दरवाजा. ग्रेनाइट किचन प्लॅटफॉर्म आणि स्टील ग्रेनाइट डोअर विंडो फ्रेमिंग. 2x2 व्हेट रिफाईड फ्लोरिंग. WC बाथरूम साठी 7 इंच उंचीपर्यंत ग्लेझेड टाइल्स. किचन साठी ओट्यासमोर 7 फूट उंचीपर्यंत ग्लेझेड टाइल्स. किचन ओटा स्टील सिंक. 1 बेसिन आणि बाथरूम साठी मिक्सर आणि WC साठी कॉक. कन्सिल्ड इलेक्ट्रिक फिटिंग. हॉस्पिटल काही मिनिटांच्या अंतरावर. शाळा, कॉलेज, बँका आणि सरकारी कार्यालय, बस स्टँड हाकेच्या अंतरावर. वैभववाडी बाजारपेठेत आपल्या हक्काचं घर आजच बुक करा, तेही SP असोसिएट्स कडेच. साईट पत्ता वैभववाडी फोंडा रोड, मच्छी मार्केट शेजारी, वाव्हे, वैभववाडी. बुकिंग साठी पत्ता SP असोसिएट्स ऑफिस, आरा विद्यालय समोर, तळेरे, कोल्हापूर महामार्ग, वैभववाडी. प्रोप्रायटर सूर्यकांत धावले. 9421 92 93 19. प्रवीण अमृते 97 66 24 14 11. आता वाट कसली पाहताय? आपल्या स्वप्नातील घर आजच बुक करा. खमंग क्रिस्पी चिवड्याचं वैभव. चविष्ट चटकदार बिया भाजीचं वैभव.
कोकणी गोमंतकीयांचं वैभव आणि खवय्यांच्या पहिल्या पसंतीचं वैभव, घरगुती सात्विक चवीची 1983 पासूनची परंपरा, नाश्त्याचे चमचमीत पदार्थ आणि फराळाच्या क्रिस्पी मेजवानीसह घरगुती स्पेशल आम्रखंड आणि श्रीखंड, वैभवची अफलातून टेस्टी पिया भाजी, खमंग खुसखुशीत चिवडा म्हणजे प्रत्येकाची पहिली पसंती. कोकण आणि गोमंतकीयांना आपल्या चवीचं वेळ लावणाऱ्या वैभव उपहारगृहाला एक वेळ अवश्य भेट द्या. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा चवचा खाल. वैभव उपहारगृह, गांधी चौक, बाजारपेठ, दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रोप्रायटर मोहन गवंडे. 9158 36 27 26. कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सावंतवाडी. कॅथोलिक गोल्ड लोन, गरजेच्या वेळी पैसा हमखास. सोने तारण कर्ज सर्वात जास्त 4100 रुपये प्रति ग्रॅम पर्यंत. सुलभ व्याजदर, अवघ्या 15 मिनिटात कर्ज उपलब्ध. कॅथोलिक धनवर्षा ठेव 999 दिवस, व्याजदर 10.15%. आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा आणि सर्वांनी संधीचा लाभ घ्या.